विटा येथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणी भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले। सुमारे 13 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बस स्थानकामध्ये 18 फ्लॅटची निर्मिती करण्यात येणार असून सर्व बांधकाम हे आरसीसी स्वरूपात करण्यात येणार आहे। इमारतीमध्ये उपहारगृह, दुकान, गाळे, सुरक्षित भिंत तसेच गेट, त्याचबरोबर बस स्थानकाच्या अंतर्गत भागाचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। या हप्त्यावर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे लोकांना आधुनिक सोयीसुविधा बस स्थानकामध्ये मिळण्यास मदत होणार आहे। यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊकाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजीबापू पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर अजय दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर व मोठ्या संख्येने प्रशासन अधिकारी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।